स्टँडच्या इथेच आम्ही आता बुर्जी पाव खायला आलोय. हा सध्या 2 डबल तर करा. आता आम्ही ही अप्रतिम अशी बुर्जी पाव खाणार आहे. तुम्ही पाहू शकता मुंबई गोवा हायवे. 2 सिंगल घ्या रे, एक डबल घ्या. एक डबल एक सिंगल घ्या. हां एक डबल घे. आता आम्ही ही बुर्जी पाव खातोय. नाही आपण रिपीट करू परत. आता हे मुंबई गोवा हायवेच्या इथेच आहे बुर्जी पाव. किती वाजता चालू होते आपली गाडी? संध्याकाळी 4 वाजता ही बुर्जी पावची गाडी चालू होते. अरे युट्यूब वरती आहे बाबा. नाही मी तर माझ्यासाठी बनवतो हे. आणि हा 4 वाजल्यापासून ही बुर्जी खाते आम्ही. हे खास यांचं सगळं मोठं ऐकूनच आम्ही ही बुर्जी खायला आलो. आता तुम्ही पाहू शकता अप्रतिम अशी बुर्जी. आणि कांदा टमाट्याचा भाव वाढला तरी बुर्जीचा रेट तोच असतो. फक्त गॅसचा रेट वाढला तर बुर्जीचा भाव वाढतो. तो वेगळा भाग झाला. आणि तुम्हाला ही बघा स्मोकी बुर्जी प्रॉपर अशी. आता ते आपल्या कंटिन्यू म्हणजे नाही ओळखलं. अरे त्यांच्याकडे दिवसाला 1000 लोक येतात. ते काय ओळखणार असेल. आम्ही बुर्जी खायला झालो खास. नाही बुर्जी पाव आम्ही नॉनव्हेज वालेच आहे. आम्ही देवरुख वरनं डायरेक्ट रेल्वेची आम्ही बस पकडणार होतो. रेल्वे स्टँडची बस पकडणार होतो पण ही बुर्जी खायसाठी आम्ही इथे खास उतरलोय. आता मस्त अशी आता मी बुर्जी खाणार आहे. अप्रतिम अशी बुर्जी. आणि हे पाहू शकता सिंगल बुर्जी पाव 50 रुपये. आणि सिंगल आमलेट पाव हे भाजी पाव भाजी पण आहे यांच्याकडे. पावभाजी पण आहे अप्रतिम अशी. आणि हा मुंबई गोवा हायवे आहे. या हायवेवर तुम्हाला संगमेश्वर एसटी स्टँडच्या अगदी बाजूलाच म्हणजे एसटी स्टँडच्या अर्धा किलोमीटर आधीच तुम्हाला बुर्जीचा सुगंध येईल आपोआप. मला काय वाटलं पाहिजे तिकडे बघून बोलला. अच्छा इथे सोय पण आहे का? आपली सोय पण आहे बुर्जी खाताना? नाही ना. सोय असती तर अजून थोडा धंदा जास्त झाला असता यांचा. पण इथे कोणत्याही प्रकारची सोय नाही. गपचूप बुर्जी पाव खाऊनच तुम्हाला घरी जायचं आहे. नाही तेच मी सगळं बघतोय एकदम. नाही ही वेगळ्या प्रकारची बुर्जी आहे. तुम्ही बरोबर बोलले. मला पाव पण गरम करून द्यायला सांगा. पाहू शकता हे संगमेश्वर बस स्टँड आहे आणि त्याच्या बाजूलाच आम्ही आता बुर्जी खातोय. तुम्ही पाहू शकता सगळे. त्यांचा तो सिक्रेट मसाला एक काय टाकलं त्यांनी? काय टाकलं हो? गरम मसाला, चिकन मसाला आणि लाल मसाला. गरम मसाला, चिकन मसाला आणि लाल मसाला. मेन जी आग त्या कांद्याला मिळते ना ती तुम्ही घरी नाही करू शकत. गॅस फुटून बायको शिवाय घालेल ते वेगळी गोष्ट आहे. आणि एवढा आवाज ऐकून आजूबाजूचे परत कंप्लेंट करतील काय ठकठक करतोय. तू उद्या जर गाडी टाकली ना ठाण्यामध्ये तू असं करू ठाण्यामध्ये मिळेल. नाही कुठंच नाही मिळत आपल्याला. कुर्ल्याला पण नाही भेटत. कुर्ल्याला पण नाही भेटत. अशा प्रकारे आम्ही आता हे 2 डबल आणि 1 सिंगल घेतो आहे तिकडनं. सोयीचं इथे काहीच नाही. रिपोर्टर चला बरं. अंड हे जास्त वेळ अंड्याला पाणी आलं. जास्त वेळ नाही ठेवायचं. आपण जे पूर्ण हे करतो नाही करायचं. पुरेपर्यंत हे करतो. पाहू शकतात अशाच नवनवीन व्हिडिओला तुम्ही आमच्या चॅनलला भेट देत राहा. कोकण हिडन जेम या तुमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. हे पाहू शकता फोटो. मग आपलं सगळं भारीच एकदम. हे आता पूर्ण जगभर जगात बघणार ना. सगळे जगभर बघणार ना. अंकुश आडनाव काय? गेले अंकुश गेले. बटाटा पण बटर रे. बटर मला वाटलं बटाटा. आता ते 3 कर. हां आता हे
आणि 6 पाव कर, 8 पाव कर. मस्त पाव गरम करा एकदम भारी. हे पाहू शकता आता नंतर 9 पाव कर, 9 पाव 9 पाव. बघूनच तोंडाला आमच्या पाणी आलं आहे. आणि ही बुर्जी खायची असेल तर तुम्हाला कर. बाकी समोर आहे. हे ठेव तिकडे समोर. समोर ठेवू ना तिथे. तू पण काढ नाही मला सवय येते. मी बटर लावून ते आमच्यासाठी पाव गरम करतायत एकदम अप्रतिम. बटर लावून. बटर लावून हे बटर बघा. बटर कल मॉर्निंग में करा. कल मॉर्निंग में करतो. अरे इधर बटर का पाव खा रहे और तू कल मॉर्निंग में करतो. इंटरनॅशनलला करतोय. इंटरनॅशनल ना इंडियन घे तू आधी काय ते. तू पहिला इंडियन घे, इंटरनॅशनल करू नकोस. अंकुश साहेबांकडे इथे तुम्हाला यावं लागेल संगमेश्वर बस स्टँडच्या बाजूला. अशा प्रकारे आमची बुर्जीची आता खाऊन बघू पुढची. बुर्जी खावा ना आणि थोडा कांदा घ्या त्यासोबत. कांदा देणार सगळं तुला, सगळं देणार. ही पाहू शकता आमची आता बुर्जी रेडी झाली आहे. खाण्याच्या आधीच आमच्या तोंडाला पाणी आलं आहे. ही सुधाकर तू घे. आता ती मी घेणार एक्स्ट्रा पाववाली. अजून पाव लागणार आपल्याला आताच सांगून ठेवा त्यांना. आणि काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला सांगेन कसं यायचं इथे, राजू ना किती वाजता यायचं ते. मीठ अंकुश अंकुश विसरले पण एवढ्या लवकर. राजू राजू ही आता आमची बुर्जी रेडी झाली आहे. तुम्ही पाहू शकता.